हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं डिअर लाईफ या यूट्यूब चॅनलवरती. तर बरेच दिवसांनी मी व्लॉग अपलोड केलेला आहे. घरी इमर्जन्सीच तसं आलेलं होतं, जायचं होतं फिरायला, पण गाडी करून आम्ही जाऊन राहिलो वेगळ्याच दिशेने. तर जायचं आहे आम्हाला नागपूरला. गाडीची चाके जरा आम्ही फिरण्याच्या दिशेने न वळवता हॉस्पिटलच्या दिशेने वळवलेले आहे. इमर्जन्सी आलेलीच तशी होती. मम्मीला बरं नव्हतं, अचानकच तिचं उठणं बसणं सगळं बंद झालेलं होतं. तर त्यामुळे एकदा डॉक्टरला दाखवायचा सल्ला आमच्या फॅमिली डॉक्टरने केला. त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला मम्मीला घेऊन जाणार आहोत. ओके, तर थोड्याच वेळाने आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहोत. तर डायरेक्ट डॉक्टरनी इथे मम्मीला ॲडमिटच करायला सांगितलं. तर भावाला मी पाठवून दिलं रिटर्न आणि मी थांबलेली आहे मम्मीसोबत. खूप असं म्हणजे सकाळचं असं हेक्टिक दिवस असल्यासारखं होतं. पूर्ण ॲडमिशन फॉर्म असं तसं काही असो. हॉटेलसारखी रूम होती, एक नंबर. कर्टनच होतं पण छान सोय होती. ओके, क्लीनलेस चांगलं होतं. मला झोपायला एक सेपरेट बेड पण होतं दिलेलं, म्हणजे व्यवस्थितपणा होता. आणि हा रात्रीचा आपला नागपूर आहे. मम्मी तर थकलेली होतीच होती, तिला गरज होती. तर मम्मी झोपलेली आहे. चला आता मी पण जागून काय करणार नाही का. तर चला चला मोनाबाई, चला 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 झोपा. खूप उशीर झालेला आहे. ओके, तर आता मी पण झोपून जाते. गुड नाईट. नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशी सकाळी जर बघाल तर सगळ्या पेशंटचे कपडे, बेडशीट आणि पांघरूण सगळे ते जमा केलेले आहेत. आणि मस्त असे सकाळ पहाट आपल्याला बघावंच मिळून राहिलेले आहे. ओके, तर मम्मीला जसं हॉस्पिटलमधूनच म्हणजे नाश्ता वगैरे मिळते, मी आपलं आवरून घेतलं सगळं. आणि मम्मीला आलेलं आहे आता नाश्त्यासाठी उपमा. ओके, तर मम्मी आता नाश्ता करणार. 3 hours later. त्यानंतर दुपारचं जेवण सगळं हॉस्पिटलमधनं सोय होती म्हणून पेशंटला काही प्रॉब्लेम नाही. तर असं सगळं जेवणमध्ये आलेलं आणि मम्मीला न आवडणारी भेंडीची भाजी. त्यानंतर सायंकाळचं सूप, जिथं पण बेड नंबर लिहून दिलेलं असतं. ओके, तर मम्मीला तर हे अजिबात आवडत नाही. मम्मी म्हणते मी नाही पीत, माझं नाही. पण मी तिला कसं तरी कन्व्हिन्स केलं, म्हटलं छान आहे पी बा, म्हणून कसं तरी ती प्यायला रेडी झाली. तर बघू पुन्हा समोर काय होते. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये गाईज.